राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो 4ची उभारणी केली जाते. सुमारे 9 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चालवून त्याची चाचणी करण्यात आली. परंतु चाचणीनंतर 9 महिने उलटले असतानाही ही मेट्रो धूळ खात असल्याचे चित्र आहे. मागील 9 महिन्यापासून ही मेट्रो रुळावर उभी असल्याने नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जाते. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून परिचालनासाठी अद्याप प्रमाणपत्र मिळाले नसल्याने ही मेट्रो रुळावरच उभी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाण्याच्या पहिल्या मेट्रोची धाव ठाणेकरांना सध्या तरी धुसर दिसते. ठाणे शहरातून थेट वडाळा आणि घाटकोपर गाठता यावे, मुंबईत जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास सुकर व्हावा, मध्य रेल्वेचा प्रवासी ताण कमी करता यावा, यासाठी मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचे काम ठाणे शहरात सुरू आहे. मागील 10 वर्षापासून या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने ठाणेकरांना प्रकल्पाच्या कामामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतोय. एकूण 32.32 किलोमीटर मार्गिकेचा प्रकल्प उन्नत असून 30 मेट्रो स्थानकाचा यामध्ये समावेश आहे. 2016मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर 6 ते 7 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचा दावा सरकार करत होती. परंतु 10 वर्ष उलटत असतानाही हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. घोडबंदर भागातील मेट्रो स्थानकाची कामे सुरू झाल्यानंतर जून 2025मध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानंतर येथील मेट्रोच्या रुळावर मेट्रोचे डबे देखील उभे झाले. सप्टेंबर 2025मध्ये मेट्रो प्रकल्पाची चाचणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रम पार पडला. घोडबंदर भागातील अनेक रहिवाशांच्या मनात आता मेट्रो सुरू होणार अशी आशा निर्माण झाली होती. 1 ते 2 वेळा या रिकाम्या मेट्रोच्या फेऱ्या देखील झाल्या. त्यामुळे मेट्रो धावणार असे वाटत होते. परंतु 9 महिने उलटत असतानाही मेट्रो रुळावरून धावली नाही. येथील घोडबंदर भागातील काही स्थानकातून ही मेट्रो सुरू केली जाईल असा दावा सरकारकडून केला जात होता. परंतु हा दावा देखील फोल ठरत असल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी मतदारसंघातील ठाणे पालघर मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाने माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर केले, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. अभिजित पवार हे पूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करायचे. ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीतून नगरसेवक अभिजित पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड, भिवंडीचे खासदार बाळामामा, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. अभिजित पवार हे कळवा येथील खारेगाव भागात ठाणे महापालिकेचे नगरसेवक आहेत. अभिजित पवार हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अचानक अजित पवार गटात पक्षप्रवेश केला होता. परंतु अवघ्या काही तासातच ते पुन्हा एकदा आव्हाड यांच्याकडे परत आले. अभिजित हे अनेक वर्षापासून आव्हाड यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अभिजित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आव्हाड यांनी महायुतीमध्ये धुसफूस असून त्याचा फायदा आम्हाला होईल असा दावा केला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महायुतीतील काही जागांवर उमेदवारी अर्जावरून धुसफूस सुरू झाली होती. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जूनपर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील ते माघार घेतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. रवींद्र फाटक यांनी अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. संबंधित मतदारसंघामध्ये महायुतीचे प्राबल्य असून बहुमती महायुतीकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीमधील काही ठिकाणच्या बंडखोरीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेपर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील. ज्यांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज भरले असतील त्यापैकी एकाचे उमेदवारी अर्ज माघार घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर पुढे जात आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनतेने शिवसेना धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना आशीर्वाद दिलाय. त्यामुळे आगामी काळातही आमचा विजयाचा झेंडा कायम राहील, असेही ते म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दिवा येथील एका 7 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती. आई वडिलांसह संपूर्ण दिवा शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली होती. परंतु या 7 वर्षाची मुलगी एका व्यक्तीला सापडली. सुमारे 3 दिवस त्या व्यक्तीने तिचा मुलीप्रमाणे घरी सांभाळ केला, कारण त्या व्यक्तीच्या मुलीसोबत अत्याचार झाले होते. या मुलीसोबतही असे गैरकृत्य होऊ नये म्हणून त्याने तिचे संगोपन केले. दुसरीकडे मुलीचे पालक चिंतेत होते. पोलिसांनी 948 CCTV चित्रीकरण तपासून अखेर मुलीचा शोध घेतला. मुलीला तिच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणाचा छडा लागल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुमारे 60हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, दिवा शहरातील नागरिक तिचा शोध घेत होते. दिवा येथील साक्षी पांडे ही मुलगी, तिचे वडील, जुरी बहीण, आई आणि 2 भावंडांसह वास्तव्यास आहे. वडील भिवंडीतील रांगोळीच्या एका कारखान्यात काम करतात. सुमारे 5 महिन्यापूर्वीच ते उत्तर प्रदेश येथून दिवा येथे राहण्यास आले होते. 28 मे या दिवशी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ती खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली आणि परतली नाही. तिच्या आईवडिलांनी आणि परिसरातील रहिवाशांनी तिचा शोध सुरू केला, परंतु तिचा शोध लागला नाही.
अखेर तिच्या वडिलांनी मुंब्रा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाले आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे मुलीच्या घरी गेले. त्यांनी मुलीची माहिती घेतल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी 6 पथके तयार केली. दिवा शहरात अनेक इमारतींना जिने नाहीत, त्यामुळे 5 ते 6 मजले चढून पोलिसांनी या भागातील इमारती गच्ची तपासल्या. परिसरातील गटार चेंबरमध्ये पाहणी केली, परंतु मुलीचा शोध लागला नाही. दरम्यान एका इमारतीच्या CCTV चित्रीकरणामध्ये मुलगी दिवा आगासन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जाताना दिसली. त्यानंतर ती दिवा स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरील 28 मे या दिवशी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ लोकल गाडीमध्ये प्रवेश करताना CCTV चित्रीकरणात दिसली. पोलिसांच्या पथकाने कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ या रेल्वे स्थानकात त्यांची पथके पाचारण केली. त्यानंतर एका CCTV कॅमेऱ्यात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुलगी एका व्यक्तीसोबत अंबरनाथ स्थानकात उतरताना दिसली. त्यानंतर दोघेही बदलापूर लोकलमध्ये चढले आणि मध्यरात्री बदलापूर स्थानकात उतरताना दिसले. मुलगी बदलापूरमध्ये असल्याचे समजताच पोलिसांच्या पथकाने बदलापूरमध्ये जाऊन मुलीचा शोध सुरू केला. 31 मे या दिवशी मध्यरात्री बदलापूर शहरातील CCTV कॅमेऱ्यातील चित्रीकरण रिक्षाचालक, स्थानिक नागरिक, स्थानिक पोलिसांच्या व्यक्तीचे आणि मुलींचे छायाचित्र दाखवले. त्यावेळी त्या व्यक्तीची ओळख पोलिसांना पटली. पथकाने त्या व्यक्तीचे घर गाठले. त्यावेळी त्यांच्याकडे बेपत्ता मुलीसह 3 ते 9 वयोगटातील 4 अल्पवयीन मुले आढळली. त्यांची चौकशी केली असता इतर 3 मुले त्याची असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने मुलीचा सांभाळ केला असून मुलगी कोणत्याही गैरकृत्याला बळी पडू नये म्हणून त्याने तिला घरी आणण्याचे स्पष्ट केले. संबंधित व्यक्ती नवी मुंबई येथील एका कंपनीत मानव संसाधन विभागात काम करतो. मागील 1.5 वर्षापासून त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते. तेव्हापासून तो मुलांचे संगोपन करतो. त्याच्या एका मुलीवर अत्याचार झाले होते. या प्रकरणी कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता. आपल्या मुलीप्रमाणे या बेपत्ता मुलीसोबत असा प्रकार घडू नये म्हणून त्याने तिला घरी आणले आणि तिचे संगोपन केले. तिला ते पोलीस ठाण्यात आणणार होते, परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्याचा शोध घेतला. व्यक्तीने मुलीचे संगोपन अत्यंत चांगले केले होते. प्राथमिक तपासात तो व्यक्ती नम्र स्वभावाचा आणि चांगल्या आचरणाचा दिसला. साक्षी देखील त्या व्यक्तीला वडिलांप्रमाणे हाक मारू लागली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतली होती. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमची आमची सुद्धा आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहायला पाहिजे, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज ठाणे यांच्या वतीने मितेश शहा यांनी ठाण्यातील इंदिरानगर चौक येथे 31 मे रोजी हिंदू जन आक्रोश सभेचे आयोजन केले होते. यावेळी जगद्गुरू परमहंस आचार्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित हिंदू जनांना संबोधित करताना आमदार केळकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ही प्रभू श्रीरामाची भूमी आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभला आहे. हिंदुस्थान आमचा आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून हिंदू लोकांनी कधीच कोणाला आक्रमण केले नाही. आपण कोणाला छेडत नाही, पण कोणी आपल्याला छेडले तर त्याला सोडायचे नाही, असे आवाहन केळकर यांनी केले. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. हिंदू मुलींना आम्ही दाखवून कधी बळजबरीने हिंदू धर्म सोडण्यास भाग पडले जातात. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमच्या आमची हिंदू बांधवांची आहे. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावे लागेल, असे आवाहन केळकर यांनी केले. पश्चिम बंगालमध्ये 300 हिंदू बांधवांची प्राणाची आहुती दिली आणि वोट जिहाद संपवला. जय श्रीरामाचा नारा दिल्यानंतर घराघरातून हिंदू मतदार बाहेर पडला आणि 200च्या वर भाजपचे आमदार निवडून आले. ठाण्यात बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केले. फेरीवाल्यांचा व्यवसाय करतायत. त्यांना वेळीच हाकलण्याची जबाबदारी आपली आहे. मी या विरोधात काम सुरू केले. प्रशासनाने त्यांचे काम केले नाही तर त्यांच्या मानगुटीवर बसून आपण त्यांना हाकलून द्यायचे. येऊरच्या डोंगरात देशाच्या रक्षणासाठी एअरफोर्स स्टेशन आहे, मात्र आजूबाजूला अनधिकृत बांधकामे करून या स्टेशनला धोका निर्माण झाला. याबाबत माझा शासनाकडे पाठपुरावा सुरू असून हे बांधकाम साफ केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. मी आधी कारसेवक होतो आणि आता जनसेवक आहे, असे सांगताना त्यांनी कारसेवक असल्याचा अभिमान आहे.
त्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.